नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार आहे कोकणातील घरगुती गणपती म्हणजेच आमचे गावातले. सर्वप्रथम सुरुवात ही माझ्याच घरापासून करूया. मित्रांनो, पाहू शकता मकर किती चांगला काढलाय. आम्ही तिघा भावांनी मकर तयार केलेला आहे. तुम्ही पाहू शकता पाणी सोडलेले आहे खाली आणि झाडाचा सीन दाखवला मित्रांनो. आणि चिंबोऱ्यावर गणपती आहे आमचा. मित्रांनो, आमच्या घरात तुम्ही गणपती पाहिलात. आता आमच्या शेजारीच माझा मित्र आहे आदित्य गावडे, त्यांचा तुम्हाला गणपती पाहायला नेत आहोत. तो गणपती दसऱ्यापर्यंत असतो. बाकीचे गणपती आमच्या गावातले 5 दिवसाचे किंवा 10 दिवसाचे असतात. आपण पाहू शकता आपण आलेलो आहेत. ह्या घरात गणपती आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता गणपती किती मोठा सुंदर आहे. मित्रांनो, हाच गणपती दसऱ्यापर्यंत असतो, बरेच दिवस असतो इथे. मित्रांनो, तुम्ही आताच गणपती एक पाहिला. आता आपण दुसरा गणपती पाहायला जाऊया. आपण जाऊ सचिन घाणेकर तिकडे विठ्ठलाचा म्हणजे वारकरीचा असा सीन दाखवला आहे. विठ्ठल भगवान वारकरी वगैरे आपण जाऊन तो देखावा आपण पाहूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता वारकरी परंपरेचा सीन दाखवलेला आहे. इकडे वारकरी आहेत आणि पाठीमागे विठ्ठल भगवान आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खूप छान सीन काढलं आहे. मित्रांनो, आपण घाणेकरांचा गणपती भेटला आणि आता आपण आलेलो आहेत संदेश म्हात्रे यांच्या घरी. यांच्या घरी एकविरे आईचा सीन आहे. तर आपण पाहूया आतमध्ये जाऊन. मित्रांनो, मी आता आलोय संतोष गाव म्हणजे माझे मामा आहेत. मी त्यांच्या घरी आले. तुम्ही पाहू शकता इथे सुंदर मकरा काढलाय आणि गणपती तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. आणि इकडे गावची मंडळी बसलीत जागरण करण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, पाहू शकता कोकणात अशा पद्धतीने जागरण होतोय. महिला मंडळ नाचतात आहे तिकडे. मित्रांनो, इकडे पाहू शकता गडावरती गणपती आहे.
आणि बाजूला गौरी आई बसलेल्या आहेत. मित्रांनो, आपण आलेलो आहेत विशाल वाडकर म्हणजे माझे मित्राच्या घरात. तुम्ही पाहू शकता गणपतीचा मकर किती फुलांनी सजवलाय, सुंदर मकर काढलाय, सिंपल साधा. मित्रांनो, आपण आलेलो आहेत दत्तू इकोवाले यांच्या घरात. तुम्ही पाहू शकता इथे जागरण होत आहे आणि इकडे कॅरम खेळत आहेत आणि इकडे कॅट खेळत आहेत टाइमपास म्हणून. कोणता खेळ आहे हा रमी? मित्रांनो, 3 पत्ती खेळत आहेत. तुम्ही पाहू शकता माझा मित्र सागर सर्व्हिसचा घरातला गणपती आहे. तुम्ही पाहू शकता मगर किती फुलांनी सजवला आहे, सुंदर मगर काढलेला आहे. मित्रांनो, मी आलोय माझ्या मामाच्या घरात. इकडे गौर आणि गणपती दोन्ही आहेत. तुम्ही पाहू शकता माणसं बसलेले आहेत जागरण करण्यासाठी. मित्रांनो, हा तुम्हाला जो गणपती दिसतोय हा आहे राजन ओलांबे यांच्या घरातला. तुम्ही पाहू शकता छोटासाच मकर आहे पण किती सुंदर मकर आहे आणि लाईटिंग वगैरे तुम्ही पाहू शकता किती सुंदर केली आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे मुकुंद गायकरच्या घरी भजनाचा कार्यक्रम आहे. आपण आलेलो आहे बालकृष्ण ओलांबेच्या घरी. तुम्ही पाहू शकता गणपती किती मस्त काढलाय आणि डेकोरेशन सुद्धा किती छान केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता सजावट वगैरे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता डेकोरेशन किती सुंदर काढलेलं आहे. इकडे जागरण करण्यासाठी टाइमपास म्हणून पत्ते खेळत आहेत. कोणता खेळ खेळत आहे मित्रांनो? रमी खेळत आहेत. मला वाटतं रमेशच्यावर पीसी आले रमीची. मित्रांनो, आपण आलेलो आहे घनश्याम ओळांबे यांच्या घरी. तुम्ही पाहू शकता छोटासा गणपती आहे.
आणि या मकर सुद्धा छोटासा आहे पण सुंदर सजवलाय. मित्रांनो, हा जो तुम्ही गणपती पाहताय तो एकनाथ वाडकरचा गणपती आहे. तुम्ही पाहू शकता छोटासा मकर आहे पण किती सुंदर मकर आहे आणि गणपती पण सुंदर आहे. मित्रांनो, पाहू शकता असे आमचे कोकणात गणपती उत्सव साजरा करतात. फुल एन्जॉयमेंट. आपण आलेलो आहेत श्याम कारभारीच्या घरात. तुम्ही पाहू शकता गरीब आहेत तरी सुद्धा गणपती किती सुंदर डेकोरेशन केलंय वगैरे. मित्रांनो, मी जस्ट आता आलोय भारत गाग म्हणजे माझे काका त्यांचे घरात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता इकडे छोटासाच मकर आहे आणि छोटासाच गणपती आहे पण किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपण आलेलो आहेत वृषाल प्रणित माझा मित्र त्याच्या घरात. तुम्ही पाहू शकता छोटासाच गणपती आहे आणि त्याच्या पाठीमागे तर विठ्ठलाचा पुट्ट्याचा त्यांनी काढलाय, मस्त सीन काढलाय तुम्ही पाहू शकता. आणि मकर वगैरे सुंदर केलंय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे दोघं भाऊ आयरकर दोघं पत्ते खेळत बसलेले आहेत. गणपती आज लास्ट आहे ते म्हणून जागरणासाठी टाइमपास म्हणून पत्ते खेळत आहेत. कोणता खेळ चालू आहे? रमी. मित्रांनो, रमी खेळ चालू आहे आणि आपण आतमध्ये जाऊन गणपती पाहूया. तुम्ही पाहू शकता नॉर्मल मकर आहे, किती सुंदर मकर आहे आणि बाप्पा पण किती सुंदर आहे. मित्रांनो, रोशन आयरकरचा तुम्ही गणपती पाहिलात आणि सिद्धू संदा दरवाजा बंद आहे, सिद्धू संदा झोपलेले आहेत आणि आपण आता माझा मित्र आबी यांच्या घरात जाऊन पाहूया गणपती. मित्रांनो, पाहू शकता हा माझा मित्र आबीचा गणपती आहे. किती सुंदर मकर काढलाय. छोटासाच आहे परंतु सुंदर किती आहे तुम्ही पाहू शकता आणि गणपती पण सुंदर आहे. मित्रांनो, तुम्ही माझा मित्र आबीचा गणपती पाहिलात. आता मी आलोय गीतू आणि शुभमच्या घरी आणि तुम्ही पाहू शकता जागरणासाठी पोरं बसलेली आहेत आपली. मला हर ब्लॉकमध्ये ही मुलं दिसतातच. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता शुभमने मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे आणि गणपती पण सुंदर आहे. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहेत भाईच्या घरी
आणि इथे आहेत रवींद्र तांबडे झोपलेले, आता झोपले मी आल्याबरोबर. मित्रांनो, तुम्ही याला एक ब्लॉकमध्ये पाहिलात, रवींद्र तांबडे यांचा घर आहे. आणि तुम्ही इकडे पाहू शकता, इथे गणपती आणि गौरी आहे. आणि जागरणासाठी इथे बसलेले आहे संदीप आणि त्याच्याच बाजूला त्याचा छोटा भाऊ अमित, माझा वर्गमित्र. आपण पाहूया गौरी आणि गणपती. मित्रांनो, हा जो तुम्ही गणपती पाहताय हा नामदेव घाग यांचा गणपती आहे. तुम्ही पाहू शकता मोरावर गणपती बसलाय आणि पाठी पहा तुम्ही मोर पिसारा कसा फुलला आहे. छान सीन काढलेला आहे. मित्रांनो, हा जो तुम्ही गणपती पाहताय हा माझा मित्र प्रवीण मांडलेकरचा गणपती आहे. तुम्ही पाहू शकता मोराचा पिसा लावलेत खाली आणि सुंदर छोटासा डेकोरेशन काढलेलं आहे. साधा सिंपलमध्ये छान डेकोरेशन. पूर्वी यांच्या खाली मस्त सीन असायचे, एकदम भन्नाट सीन असायचे. मित्रांनो, आम्ही सीन पाहायला यायचो. पूर्ण गावात फिरलो मी. सर्व गावातले गणपतीची शूटिंग घेतलेली नाही, फक्त जे चांगले मकर आणि गणपती होते त्यांचीच शूटिंग घेतले. एकीकडे आमचा गाव चलनचित्रासाठी खूप फेमस होता. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मुरुड आणि रोहा तालुक्यातली पूर्ण लोक आमच्या गावात यायची बघण्यासाठी. पण आता लोक मुंबईला कामानिमित्त गेल्यामुळे आता लोक फक्त नॉर्मल गणपती ठेवतात, डेकोरेशन वगैरे काही करत नाहीत. लोक आता जास्त पैशाच्या मागे धावतात. आपली संस्कृती ही आस्ते विसरत चाललेत. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करा आणि कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.